एका फायनान्स कंपनीत 8 महिन्यातील प्रत्येक आठवड्याला भरण्याकरिता दिलेली 57 महिन्यांनी दिलेली 6,62,550 रुपये कंपनीत न भरता स्वतःकडेच ठेवणाऱ्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिनांक 1 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक हर्षद अजय सुतार, राहणार संपत चौक, माधवनगर, सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मोनेश शांबकर बडिगार, राहणार शहापूर, मायकल बाळू माने, दोघेही राहणार शहापूर, तालुका हातकणंगले, रवींद्र विठ्ठल पोवार, राहणार कुचे आणि सुयोग सुरेश पाटील, राहणार हेळगाव, तालुका कराड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हर्षद सुतार हे भारत लिमिटेड कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे कार्यालय सुभाषनगर येथील माऊली बिल्डिंग येथे आहे. सदरील कंपनीत संशयित मोनेश शामकर बडिगर, मायकल बाळू माने, रवींद्र विठ्ठल पोवार आणि सुयोग सुरेश पाटील हे कामास आहे. त्यांच्याकडे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या महिलांकडून आठवड्याला हप्ता जमा करण्याचे काम आहे. चौघाही संशयितांनी संगनमत करून 8 महिने 57 महिलांकडून आठवड्यात कंपनीत जमा करण्यासाठी दिलेले पैसे घेतले, मात्र ते कंपनी कार्यालयात जमा न करता स्वतःकडेच ठेवले. ही रक्कम 6,62,550 रुपये एवढी आहे आणि ही बाब लक्षात आल्यावर चौघाही संशयितांविरोधात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.